हॅलो एव्हरीवन, कसे आहात सर्व. मी अश्विनी, तुमचं माझ्या आशिष क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत. तर पहा, इथं आजच्या व्हिडिओमध्ये आपण वन पीसला किंवा अम्ब्रेला वन पीसला किंवा अम्ब्रेला फ्रॉकला खालच्या साईडनं कशाप्रकारे फिनिशिंग देऊन आपल्याला पट्टी जॉईन करायची आहे हे बघणार आहोत. तर पहा, इथं मी कॅनव्हास पेपर आहे तो फोल्ड करून घेतलेला आहे आणि आपल्या वन पीसची जी फोल्डेड बाजू आहे ती त्याच्यावरती ठेवून आपल्याला व्यवस्थित पद्धतीने हा वन पीस त्यावरती ठेवून घ्यायचा आहे आणि त्याचा जसा शेप असेल त्या पद्धतीने आपल्याला इथं मार्किंग करून घ्यायचं आहे. पहा, मी अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलेलं आहे आणि जी आपली मार्किंग केलेली जी लाईन आहे त्याच्याच वरती 3 इंचावरती आपल्याला अजून एक लाईन मारून घ्यायची आहे. तर पहा, इथं मी मारून घेतलेली आहे. बरोबर 3 इंचाची मी इथं दुसरी एक लाईन मारून घेतलेली आहे आणि आपली ही पट्टी आहे ती बरोबर 3 इंचाची तयार होणार आहे. आणि बाकीच्या पट्ट्या ह्या आपल्याला आहेत तशाच त्याच्यावरती आपल्याला मार्किंग करूनच कटिंग करून घ्यायचे आहेत. तर पहा, ही मार्किंग करून घेतलेली जी पट्टी आहे ती आपण इथं कट करून घेणार आहे. तर पहा, अशा पद्धतीने जर तुम्ही पट्ट्या काढून कॅनव्हास पेपरच्या पट्ट्या काढून जर बॉटमला वन पीसच्या बॉटमला जर फिनिशिंग दिलं तर अगदी फिनिशिंगमध्ये तुमचा वन पीस किंवा वन पीस असेल, अम्ब्रेला वन पीस किंवा अम्ब्रेला कुर्ती असो किंवा अम्ब्रेला लेहंगा असो, तो तुमचा अगदी फिनिशिंगमध्ये रेडी होणार आहे. व्यवस्थित आणि काळजीपूर्वक आपल्याला या पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. पहा, जिथं मार्किंग केलं अगदी त्यावरूनच आपल्याला कटिंग करायचं आहे, त्यापेक्षा कमी किंवा जास्त नाही. तर पहा, इथं माझी एक पट्टी रेडी झालेली आहे. आता बाकीच्या पट्ट्याही आपल्याला अशाच काढून घ्यायच्या आहेत. तर पहा, मी इथं जी आपली पहिली पट्टी काढून घेतलेली आहे ती ह्या कॅनव्हास पेपरवरती ठेवून घ्यायची आहे. तर पहा, मी कॅनव्हास पेपर पसरून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती मी बाकीच्या ज्या पट्ट्या आहेत त्या पहिल्या पट्टीच्या मापानुसारच मार्किंग करून घेणार आहे आणि तशाच कट करून घेणार आहे. तर पहा, आपली पट्टी अशा पद्धतीने जसा आपला घेऱ्याचा जो शेप आहे त्यानुसारच आपली ही पट्टी कटिंग झालेली आहे. तुमची ही अशीच पट्टी कटिंग होणार आहे मी सांगितलेल्या पद्धतीने जर तुम्ही कटिंग केलं तर. तर पहा, अशाच पद्धतीने मी बाकीच्या पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. तर या पट्ट्या ज्या काढलेल्या आहेत त्या माझ्या वन पीसला काही होत नाही आहेत, अजून एक पट्टी काढावी लागणार आहे मला. तर पहा, ती पट्टी ही आपल्याला काढून घ्यायची आहे. तर त्या चौथ्या पट्टीसाठी पहा, मी इथं मार्किंग करून घेतलेलं आहे आणि ती पट्टीसुद्धा मी कटिंग करून घेणार आहे. आणि या सर्व पट्ट्या जर कटिंग झाल्यानंतर आपल्याला फॅब्रिकवरती चिपकून घ्यायचे आहेत. तुम्ही टीपसुद्धा मारू शकता, कारण टीप मारण्यापेक्षा प्रेस करून जर चिपकून घेतलं तुम्ही चिकटून तर ते एकदम फिनिशिंगमध्ये तुमची पट्टी तयार होते. त्यासाठी तर पहा, फॅब्रिकवरती मी हा पेपर जो आहे कॅनव्हास पेपर त्याला एका साईडला म्हणजे असं चमकीली साईड असते, एका साईड ती चमकते एक साईड. तर ती चमकीली जी वन साईड आहे आपली ती आपल्याला फॅब्रिकवरती ठेवायची आणि नंतर त्याच्यावरनं आपल्याला प्रेस मारून घ्यायचे. प्लेन बाजू आहे ती वरती ठेवायची आणि ती चमकते बाजू ती आपल्याला फॅब्रिकवरती ठेवून घेऊन त्याच्यावरती आपल्याला प्रेस मारून घ्यायचे. तर इथं एक पट्टी माझी ऑलरेडी प्रेस मारून चिपकून झालेली आहे. आता दुसरी पट्टीसुद्धा आपल्याला तशाच पद्धतीने चिपकून घ्यायचे. तर पहा, इथं व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे आपल्याला पट्टी आणि दोन्ही पट्ट्यांच्या मध्ये आपल्याला थोडा गॅप ठेवायचा आहे. हा गॅप आपल्याला 1.5 ते 2 इंचाचा ठेवावा लागेल. 1.5 इंचाचा ठेवला ना तरीसुद्धा चालू शकते. तर ती पट्टी ठेवून घेतल्यानंतर आपल्याला प्रेस मारून घ्यायची. व्यवस्थित आणि काळजीपूर्वक आपल्याला प्रेसचे जे टेम्परेचर आहे ते मेंटेन ठेवूनच आपल्याला इथं प्रेस देऊन घ्यायचे. जास्त ठेवलं तर तुमचा कॅनव्हास पेपर जळून जाईल, त्यासाठी टेम्परेचर तुम्हाला मेंटेनच करून ठेवायचं आहे, प्रेस करून घ्यायचे. तर पहा, इथं आपल्या अशाच पद्धतीने चारही आपल्याला वन पीसच्या ज्या पट्ट्या आहेत त्या रेडी करून झालेल्या आहेत आणि त्या आता आपल्याला कटिंग करून घ्यायचे. तर बघा, कटिंग करत असताना पट्टीच्या वरच्या साईडला 1 इंचाचा अंतर ठेवून तुम्ही कटिंग करून घ्यायचे आणि खालच्या साईडला फक्त अर्धा इंचाचंच कापड एक्स्ट्राचं ठेवून घ्यायचं. एक्स्ट्राचं कापड ठेवून आपल्याला मार्किंग करून घ्यायचे आणि अशाच पद्धतीने आपल्याला चारही पट्ट्या ज्या आहेत त्या रेडी करून घ्यायच्या आहेत. तर पहा, इथं माझ्या चारही पट्ट्या रेडी झालेल्या आहेत. आता त्या एकमेकांना मला जॉईन करून घ्याव्या लागतील.
जॉईन करून घेत असताना बघा मी इथं पट्ट्या कट केल्यानंतर ज्या कॅनव्हास पेपरपेक्षा अर्धा इंच एक्स्ट्रा कापड ठेवलं आहे मी इथं पट्टीचं, आणि ते कापडावरूनच मला आपण टीप मारून घ्यायची आहे. एक्स्ट्राचं जे आहे ते कट करून काढायचं. तर पहा इथं सगळ्या पट्ट्या माझ्या जोडून झालेल्या आहेत. आणि ज्या साईडला आपण 1 इंचाचं जे अंतर ठेवलं होतं, कापड एक्स्ट्रा ठेवलं होतं ना, त्या साईडला आपल्याला अशा पद्धतीने पूर्ण पट्टीला कट देऊन घ्यायचे आहेत. आणि कट देऊन झाल्यानंतर ही बाजू आपल्याला आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायची. तर पहा मी इथं कट देऊन घेतलेला आहे. असा कट तुम्ही पूर्ण पट्टीला देऊन घ्या आणि त्यानंतर आपल्याला इथं टीप देऊन घ्यायचे. तर पहा मी कशा पद्धतीने टीप देते ते. टीप देत असताना अगदी व्यवस्थित आणि सुंदर फिनिशिंगमध्येच आपल्याला टीप द्यायची आहे बघा. जिथपर्यंत आपली कॅनव्हास पेपर आहे तिथनंच आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे. कॅनव्हास पेपर फोल्ड करायचा नाही, आपल्याला फक्त फॅब्रिकच फोल्ड करायचं आहे. आणि अशी टीप आपल्याला पूर्ण जेवढी आपली पट्टी आहे त्या पूर्ण पट्टीला देऊन घ्यायची. तर बघा इथं माझी पूर्ण पट्टीला टीप देऊन झालेली आहे. आणि बघा अशा फिनिशिंगमध्ये आपली ही पट्टी तयार झालेली आहे, तुम्ही पाहून घ्या. तर पहा अशी पट्टी रेडी झाल्यानंतर आपल्याला ही पट्टी वन पीसला स्टिच करून घ्यायची आहे. तर पहा आपला हा वन पीस आहे तो आपल्याला सरळ ठेवून घ्यायचा आहे. आणि त्याच्यावरती आपण जे अर्धा इंचाचं एक्स्ट्रा मार्जिन ठेवलं होतं त्याच्यावरती आपण टीप मारून घ्यायची आहे. तर पहा इथं आपल्याला कॅनव्हास पेपरवरती टीप मारून घ्यायची नाही, फक्त कापडावरतीच टीप मारून घ्यायची आहे आपल्याला. आणि टीप एकदम केअरफुलीच मारून घ्यायची आहे. वाकडी तिकडी किंवा तिरपी टीप अजिबात इथं तुम्ही मारून घेताना अजिबात जाऊ देऊ नका, वाकडी टीप वगैरे किंवा तिरकी वगैरे. हळूवारपणे आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. अशी पूर्ण घेऱ्याला आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. टीप देताना काळजी घ्या आणि काळजीपूर्वकच तुम्हाला ही टीप मारून घ्यायची आहे, कारण घेरा जरा जास्त आहे ना त्याच्यामुळे दिक्कत होऊ शकते. तर पहा इथं माझी पूर्ण घेऱ्याला टीप मारून झालेली आहे. तर पहा आपल्याला आता ही कापड आहे ते आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायची आहे. पट्टी आहे ती फोल्ड करून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे. प्रेस करून घेतल्यानंतर बघा सुंदर फिनिशिंगमध्ये पट्टी रेडी होते ती आपली. आणि नंतर वरून जी स्टिच मारून घ्यायची आहे ती देताना जास्त प्रॉब्लेम होत नाहीत आपल्याला, एकदम इझिली आपण ती टीप देऊ शकतो. तर पहा इथं माझी टीप देऊन झालेली आहे आणि फिनिशिंगमध्ये आपलं इथं काम झालेलं आहे, तुम्ही पाहून घ्या. किती सुंदर फिनिशिंगमध्ये आपलं बॉटम आहे तो रेडी झालेला आहे. तर माझी ही सांगण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय आणि काळजी घ्या स्वतःची.